मुलांकडे लक्ष देईल तेव्हा तो वरचा आहे तो त्याची काळजी घेईल। किती का वेबसाईट आहेत, युट्यूबचे व्हिडिओ आहेत, कोणताही धडा टाका आहे सगळं उपलब्ध। नमस्कार, मी विशाल सोनोने आणि आपल्या व्हीडीएस डिजिटल या यूट्यूब चॅनल अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती आपण घेत असतो। नवरात्र नवदुर्गेचा सण आणि या नवदुर्गेच्या सणानिमित्तच 9 कर्तृत्ववान प्रेरणा देणाऱ्या महिलांच्या विविध प्रकारच्या क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती आपण घेणार आणि आजची ही पहिली नवदुर्गेची मुलाखत। पहिली मुलाखत आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीलाच कुणालाही छोटेपणापासून मोठेपणापर्यंत जे आवडतात ते म्हणजे शिक्षण। म्हणूनच आजची जी मुलाखत निवडली आहे, नवरात्रीच्या या पहिल्या दिवसाची मुलाखत, आदर्श शिक्षिका सिरसाट मॅडम, टाकसाळे मॅडम यांची आपण ही मुलाखत घेत आहोत। आपल्या कार्याने ग्रामीण भागात शिक्षणाचा एक दीप प्रज्वलित केला आहे। नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सिरसाट मॅडम जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे। वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी आतापर्यंत कार्य केलेले आणि सध्या त्या मोढा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रेरणेचे स्रोत आणि आदर्श शिक्षिका बनण्यामागील त्यांचे विविध प्रकारचे जे काय कारणे असतील, उपक्रम असतील, सहकार्य असतील, या सर्व सद्भावना जाणून घेण्यासाठी आज आपण सिरसाट मॅडम, टाकसाळे मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत। मॅडम, प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला। आता मी सुरुवात करतो माझ्या प्रश्नांना। पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही 12वी पर्यंत शिक्षण घेतलं, 12वी पर्यंत शिक्षण घेतल्याच्या नंतर D.Ed करावं लागतं। त्यावेळी तुम्ही शिक्षिका बनू शकता किंवा आता B.Edचा ट्रेंड चालू आहे, D.Ed B.Ed करावं लागतं। तुम्हाला कसं सुचलं की B.Edच केलं पाहिजे, शिक्षक बनायचंय? तुमचं स्वप्न होतं का शिक्षक बनायचं की अपघाताने शिक्षक बनलात? काय सांगा? नाही सर, लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की शिक्षकच व्हायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस 10वी नंतर 10वीमध्येच आपण शिकतो त्यावेळेस व्यवसाय मार्गदर्शन घेतात शाळेमध्ये आणि त्याच वेळेस आमच्या कन्नडमधील सर्व शाळांना जिल्हा परिषद शाळेत बोलवलेलं होतं व्यवसाय मार्गदर्शनासाठी आणि तिथं विचारलं होतं की कुणाला शिक्षक व्हावं वाटतं। तर 1000 विद्यार्थी असतील त्यातून एकमेव माझा हातवर होता की मला शिक्षिका व्हायचंय। म्हणजे हे काही अपघात नव्हता, मला लहानपणापासूनच शिक्षिका व्हायचं होतं आणि त्यानुसार मी शिक्षिका झाले। आज जसं तुम्ही मला सांगितलं की लहानपणापासून तुमचं स्वप्न होतं की मला शिक्षिका बनायचं, पण आज ज्यावेळी आपण पाहतो तुम्ही शिक्षिका आहात, तुम्ही ज्यावेळी शाळेत विद्यार्थ्यांना विचारता की अरे बाबा तुला काय बनायचं, कोणी म्हणतं पोलीस बनायचं, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, शिक्षक बनणारे किती हात तुम्हाला आज दिसतात? लहान वर्गांमध्ये दिसतात, कारण त्यावेळेस ते लहान मुलं जे असतात ते आपल्या शिक्षकांना समोर ठेवतात। पण मोठं झाल्यावर म्हणजे 5 ते 8च्या मुलांना जर विचारलं आपण तर ते ग्रामीण भागातील सांगते तर मी सरळ आर्मी वगैरे म्हणतात, कारण आता सध्या ट्रेंड आहे तो आर्मीचा आणि बाकीचे क्षेत्र ग्रामीण भागात माहीतच नाही विद्यार्थ्यांना। त्यामुळे बरेचसे हात पोलीस किंवा आर्मीसाठीच असतात, शिक्षकासाठी हात कमीच असतात। आता दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारतो की मला सांगा, आता ज्यावेळी तुम्ही शिक्षक बनलात, D.Ed B.Ed काय तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही शिक्षक बनलात, पहिली शाळा तुम्ही जॉईन केली असेल, पहिल्यांदा शिक्षक बनल्यावर आणि पहिल्या शाळेत गेल्यानंतर काय अनुभव तुमचा होता? काय तुमच्या मनामध्ये काय चालू होतं त्यावेळी, काय सांगा? सर्वप्रथम माझी नेमणूक ही प्राथमिक शाळा अंधारी येथे झाली होती आणि त्यावेळेस माझी मुलगी ही 3च महिन्यांची होती। आम्ही गावाकडे राहत होतो आणि त्यावेळेस सासऱ्याने सांगितलं होतं की तुम्ही गावातच राहायला जायचं, अंधारीला, कुठून दुसरीकडून अपडाऊन न करता तिथं जायचं। सासूबाई माझ्यासोबत राहिल्या आणि मी तिथं पहिली शाळा ही माझी प्राथमिक शाळा अंधारी। अनुभव खूप चांगले आहेत। बाळ घरीच राहायचं आणि त्यावेळेस 4 सुट्ट्या होत्या, 8:45ला शाळा भरायची, तरी मी 8:45च्या आधी शाळेत असायची। प्रत्येक 20 मिनिटाच्या सुट्टीत मी घरी यायची आणि 6 वर्ष आम्ही अंधारीत राहिलो। आजही तिथले पालक विद्यार्थी सगळे असतील आमच्याशी संपर्कात आहेत आणि खूप छान अनुभव होता, कारण माझं स्वप्न पूर्ण झालेलं होतं। आणि सर्वात महत्त्वाचं सांगते सर
की मी जरी ग्रामीण भागात शिकलेली नसली, माझी नाळ जरी ग्रामीण भागाशी जुळत नसली, तरी मला पहिल्यापासून फक्त ग्रामीण भागातच काम करण्याची आवड होती. आणि आजपर्यंत मला शहरी भागातही शाळा मिळत होत्या, संभाजीनगर जवळ सुद्धा शाळा होत्या, पण आम्ही आवर्जून घेतली नाही आणि मी यापुढेही ग्रामीण भागातच काम करणार आहे. आत्ता तुम्ही बोलताना एक शब्द वापरला की माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही गावामध्ये जाऊन राहा. तो एक भाग होता. पण आजची स्थिती जेव्हा आपण पाहतो की बऱ्याचदा सासू सासरे म्हणतात सुनाला नोकरी नाही करू, आता तर काय कर घरी राहा असं सांगितलं जातं. त्यावेळी तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्ही नोकरी करावी की ना करावी याबाबत काय विचारणा केली होती का? केली असेल तर ती कशी होती? मी डी.एड झालेली होती, त्यामुळे त्यांना माहीत होतं की ही नोकरी करणारच आहे. पण याही पुढे मी सांगते की सासरे माझे हे ग्रामसेवक होते आणि आपल्या सुनेने काहीतरी करावं, म्हणजे मला नोकरी लागलेली नव्हती, वर्षभर मी गावाकडेच होती सुरुवातीला. त्यावेळेस त्यांनी मला घरी त्यांच्या लुना होती ती चालवायला लावली होती. म्हणजे असं कोणतंच ठेवलं नव्हतं. ज्यावेळेस 4 व्हीलर घेतली पहिल्यांदा, त्यावेळेस सरांना सांगितलं होतं की तू शिकशील, तू तर शिकशीलच, पण आधी तिला शिकव. म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये माझ्या सासू सासऱ्यांचा आणि माझ्या घराचा मला खूप खूप असा पाठिंबा मिळाला आहे. थोडक्यात कुटुंबात तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या सगळ्या भागासाठी होता. आदर्श शिक्षक झाला. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवावे लागतात. हे उपक्रम राबवत असताना तुमचे सहकारी शिक्षक असतात किंवा इतरही ग्रामीण भागातले लोकही तुम्हाला काहीतरी सजेस्ट करत असतात. हे उपक्रम तुम्हाला सुचतात. सहकार्यांची मदत कशी असते काय सांगा? खरं तर सर, उपक्रमांचा ट्रेंड हा आता 2 वर्षात खूप जास्त आलाय कोरोना काळानंतर. पण आमच्या बाबतीत किंवा मी माझ्या प्रत्येक शाळेवर उपक्रम राबवले. अंधारी असेल, अन्वी असेल, लिहाखेडी असेल, उपक्रम आज जे सांगितलंय, आता आपण बघितलं की राख्या बांधायचा झाडांना, तो उपक्रम मी जवळजवळ 2012 सालीच राबवलेला होता. मोठा बुद्रुकला झाडांना राख्या बांधून. आणि योगायोगाने आमच्या सरांना फोटोची आवड आहे, त्यामुळे ते सगळे फोटो सुद्धा उपलब्ध आहे. आणि उपक्रम सुचायचं म्हणतात तर ते आपोआप सुचतात. मला कधीच कुणाची कॉपी करायला आवडली नाही किंवा कोणी करतं म्हणून करावं हे कधीच नाही मला सुचत. मला जे वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय उत्कृष्ट राहील आणि त्यांना कसा याच्यातून आनंद मिळेल असे उपक्रम सुचत गेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिंदेफळ हे माझं सुवर्ण काळ होता. शिंदेफळची शाळामध्ये सुवर्ण काळ होता. तिथे चॅलेंजेस पण होते, कारण पटसंख्या कमी होती, जिल्हा परिषदेवरचा विश्वास उडत गेलेला होता. पण एक गाव काय करू शकतं हे शिंदेफळ गाव आहे की ज्या गावाच्या सहकार्याने आणि सहकार्यांच्या, माझ्या मुख्याध्यापक असतील, सहकारी असतील, यांच्या सर्व एकजुटीने काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण शिंदेफळ शाळा आहे. कारण अवघी 35 संख्या ही 187 पर्यंत गेली आहे आणि आज ती शाळा कुठे गेली आहे की स्टेट लेव्हल नाही, नॅशनल लेव्हल पर्यंत ती शाळा गेलेली आहे. आणि तिथं उपक्रम जे सुचले सर, अचानक सुचत होते. मी सांगितलं की माझे सहकारी तयार असायचे की मॅडम तुम्ही सांगा, मुख्याध्यापक पण म्हणायचे मॅडम तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगा. आणि सर्व उपक्रम नाविन्यपूर्ण होते. कोणताच कोणाची कॉपी करून केलेला उपक्रम नव्हता. आणि मी अध्यात्माशी टच आहे सर, आणि मी हे सांगते की ही सगळी देण ही परमेश्वराची. जे काही करून घेतलं ते परमेश्वराने. कसं झालं मी मागे वळून पाहते तरी सुद्धा मला प्रश्न पडतो की हे कसं केलं मी, असं वाटतं मला. पण या सगळ्या शिंदेफळवासियांचा, प्रत्येक ग्रामस्थांचा, शालेय समिती असेल, ग्रामपंचायत असेल आणि प्रत्येक गावकरी असेल, खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे. आणि उपक्रमांशिवाय विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांना आनंद मिळत नाही. आणि उपक्रम फक्त मुलांना आनंदासाठी, जसं कॉन्व्हेंटमध्ये आता फक्त ग्रीन डे हे असे नाही राबवले आम्ही. त्यातून गुणवत्ता, त्यातून पालकांची जागृती, ह्या कसं होईल हे असे उपक्रम मी आजपर्यंतही तसेच उपक्रम राबवते की ज्यातून मुलांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास होईल, शारीरिक होईल, मानसिक होईल. आणि मी तरी आजच्या घडीला म्हणते की गुणवत्तापूर्ण विकासापेक्षा मानसिक विकास होणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आज आत्महत्यांचं प्रमाण लहानपणापासूनच सुरू झालेलं आहे. आणि म्हणून गुणवत्ता काय ती होऊ शकते सर. आज मुलं मोबाईलमध्ये पाहूनही शिकू शकतात, सगळं शिकू शकतात, पण त्यांचा मानसिक संतुलन, बॅलन्सिंग कसं करता येईल, त्यांना त्यांच्या नियोजन करता आलं पाहिजे त्यांच्या सुखदुःखांचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्ही बोलताना
शाळेच्या पटसंख्येचा उल्लेख केला. मगाशी एका कॅनव्हेट शाळेच्या शब्दाचा तुम्ही वापर केला. आता सध्या सगळे विद्यार्थी इंग्लिश स्कूल म्हणतात. पालकही म्हणतात की माझा मुलगा लहानच आहे, त्याला चालता येत नाही, तर म्हणता इंग्लिश स्कूलमध्ये जा. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शाळेमध्ये गेला, जिल्हा परिषदमध्ये गेला, आणि तुम्ही ज्या ठिकाणी गेला तिथं संख्या वाढत गेली. हा सगळा तुमचा अनुभव. काय नेमकं यामागचं गुपित आहे की तुम्ही गेल्यानंतर ती संख्या वाढली आहे? काय तुम्ही प्रयत्न केले? सहकार्य चांगले घेतले असतील, सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये काय काय तुम्ही प्रयत्न केले, काय सांगाल नेमकं? सर, सगळ्यात महत्त्वाचे पटसंख्येच्या बाबतीत म्हणाल तर शिंदेफळची शाळा सगळ्यांना उदाहरण आहे. तिथं गावकरी उत्तम होते, सहकारी, मुख्याध्यापक हे सगळं होतं. त्यानंतर तिथून बदली मोढ्याला झाली माझी. मोढ्यामध्ये सगळेच चॅलेंजेस होते सर. शाळा अवघी सिल्लोडपासून 5 किलोमीटर होती आणि सगळ्या मोठ्या मोठ्या इंग्लिश स्कूल ह्या 2-3 किलोमीटर अंतरावर आहेत. आणि पालकांचा ओढा भराडी ते पण जवळ आहे आणि इकडे सिल्लोडही तितकंच जवळ आहे आणि फ्रीमध्ये सगळ्या बसेस उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषदची संख्या टिकवणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. त्यात पुन्हा नवीन शिक्षकांवर गावकरी या विश्वास ठेवत नाही. त्यामुळे त्या वर्षी तिथं 17 TC चालले गेला सर. भांडणं झालं ते अक्षरशः. आम्ही गेलो त्या वर्षी. मी पालकांना एवढाच विश्वास दिला, माझ्यासोबत माझ्या सहकारी भगिनी अहिराव मॅडम आहेत, आम्ही एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त 3 महिने द्या आम्हाला. जर 3 महिन्यात तुम्हाला प्रगती दिसली नाही तर आम्ही स्वतः तुमच्या मुलांच्या टीचर देऊ. आणि सर त्या वर्षी इतके उपक्रम घेतले. आज माझी ती बॅच त्या वर्षीची 8वीला बॅच होती, 26 मुलांची बॅच होती सर. उत्कृष्ट बॅच होती आणि त्या बॅचच्या सहाय्याने आम्ही एवढे उपक्रम घेतले. सिल्लोडला सुद्धा आम्ही स्पर्धेमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. खूप असे उपक्रम राबवले आणि सर सांगायला खूप आनंद होतो की 26ची बॅच जाऊन पुढच्या वर्षी 26 मुलं शाळेतून जाऊन 52 प्रवेश झाले होते आणि एकही TC गेली नाही. 52 प्रवेश शाळेमध्ये झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे पटसंख्या वाढत गेली. आणि सर सांगायला आनंद होईल की जिल्हास्तरीय हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यातलं एक होतं की तुमच्या शाळेची पटसंख्या 10% पेक्षा वाढली असेल तर 5 गुण मिळत होते सर. आणि माझं परमेश्वराची कृपा म्हणावी, शिंदेफळ असेल तर तो माझा प्लस पॉईंट होता आणि इथंही तो प्लस पॉईंट होता की संख्या आजही सांगते सर, पहिलीच्या वर्गाला मोठा इतक्या जवळ तरी 25 विद्यार्थी पहिलीला प्रवेशित आहे आमची. म्हणजे पटसंख्या जर आपण काम केलं सर, नुसते उपक्रम घेऊन काही होणार नाही सर. गुणवत्ता द्यावी लागेल. क्वालिटी असल्याशिवाय क्वांटिटी वाढणार नाही. आणि त्या प्रकारे मी प्रयत्न केले. मी करण्यापेक्षा ते परमेश्वराने करून घेतले माझ्याकडून. आणि हे बघा, सगळ्याच ठिकाणी चांगलं माणसं भेटत नाही. घरातही आपली प्रत्येकाशीच तत्व मत जुळतात असं नसतात. पण मला असहकार्य करणारे किंवा माझ्या कामात अडथळ्या करणाऱ्यांपासून त्या नकारात्मक शक्तींमुळे माझी सकारात्मक शक्ती वाढते. मला माझं दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळते. असं कधीच होत नाही की ही लोक काम करत नाही, मला अडथळा आणतायत, मग आपण हे सोडून द्यावं. कधीच नाही होणार सर. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस पूजेला बसेल त्यावेळेस मला तिथून इतकी ऊर्जा मिळते, हे मागे सोड, पुढे चला, आपल्याला अजून याच्यापेक्षा जास्त करायचंय. आणि कदाचित त्यामुळेच माझ्याकडून दुपटीने काम होतं. म्हणजे नकारात्मक शक्तींचा माझ्यावर काही एक परिणाम होत नाही. आता तुम्ही बोलताना घरातला एक विषय घेतला की घरातही माणसांचं जमत नाही असा एक शब्द तुम्ही वापरला. त्यातनंच मी तुमच्या घराकडे येतो. तुम्ही दोघं शिक्षक आहात, पती पत्नी दोघंही तुम्ही शिक्षक आहात. मग तुम्ही दोघं शिक्षक असल्यानंतर मुलांकडे कसं लक्ष देता, त्यांना कसा वेळ तुम्ही नेमका देता, काय मॅनेजमेंट तुम्ही करता? म्हणजे तुमचं मॅनेजमेंट इतरांनाही ते करता आलं पाहिजे. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा बाहेर जाऊ, एक स्त्री जेव्हा बाहेर जाते तेव्हा आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी घरातली मोठी माणसं असावीत, ह्या मताची मी आहे. आणि ज्यावेळेस मुलगी लहान होती आणि सासूबाईंचा आग्रह होता पुन्हा होऊ देण्यासाठी, त्याच वेळेस मी सांगितलं तर तुम्ही येत असाल माझ्याकडे तर माझी मुलं मोठी तुम्ही करणार असाल तर मग, कारण माझी सर्व्हिस आहे. आणि तुम्हाला सांगते सर की माझ्या मुलांची जबाबदारी ही माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलं होतं. एवढेच नाही तर गावामध्ये माझ्या नणंदबाई आहेत की अंधारीला असताना 4 नंतर पुन्हा शाळेत थांबावं लागायचं. त्यावेळेस
त्यावेळेस आम्हाला तिथून यायला 6 वाजायचे. तर नणंदबाई अक्षरशः मुलांना सांभाळून आमचा स्वयंपाक सुद्धा करून ठेवायचा. म्हणजे मला घरातून खूप असा सपोर्ट आहे सर, सगळ्यांचाच, माझी सासरची मंडळी असेल किंवा माहेरची असेल. आणि असं म्हटलं जातं ना की एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे पुरुष असतो, तर माझ्या मागे माझं कुटुंब आहे सर, सगळे कुटुंब आहे. आणि सांगायचं झालं तरी सासूबाई अशिक्षित होत्या माझ्या, पण कोणत्याच गोष्टीला त्यांनी विरोध केला नाही कोणत्या. आणि मुलांकडे लक्ष द्यायचं तर सगळं प्रेम, जेव्हा प्रत्येक लहान मुलाला प्रेम मिळेल सर, तो त्याचा सर्वांगीण विकास सर होईल. माझ्या लेकरांना ते मिळालेलं आहे. आणि माझा एक विश्वास आहे की आपण जे काम करतोय ते आपण जर प्रामाणिकपणे केलं, मी त्या गरिबाच्या लेकरांचा पूर्णपणे त्यांच्याकडे त्यांची काळजी घेतली, परमेश्वर आणि माझ्या लेकरांची काळजी घेतली. आणि म्हणूनच आज माझे दोन्ही, हे माझं काही अभिमानाची गोष्ट नाहीये, ही परमेश्वराची कृपा आहे. माझी दोन्ही मुलं ही आज वेल सेटल झाली आहे. आणि ती फक्त त्या गरिबाच्या लेकरांच्या आशीर्वादामुळे, त्या पालकांच्या आशीर्वादामुळे. आत्ता तुम्ही पण शिक्षक आहात, सर पण शिक्षक आहात. कधी असं झालं नाही का घरामध्ये तुम्हाला ड्युटीला जायचंय, सरांना ड्युटीला जायचंय, मग मुलांकडे लक्ष द्यायचंय, मग आज तू करून घे, आज मी करून घेते, असं कधी झालं नाही का? नाही. तर सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या सरांचा खूप सपोर्ट आहे. सरांना किचन मध्ये काहीच येत नसेल, पण बाकीच्या गोष्टींमध्ये सरांनी पूर्णपणे वेळ दिलेला आहे. आणि हे सरांचंच नाही, सासऱ्यांचंही म्हणणं असायचं की ती नोकरीला, तूही नोकरीला आहे, ती नोकरीला आहे, असं नाही म्हणायचा की नाही तुला, तू स्त्री आहे तुलाच काम करायचं. म्हणजे त्यांचाही तसाच हे होता घरामध्ये. मी शाळेतून आल्यावर जर मी कदाचित चहा करायला किंवा कशाला असं, तर आमच्या सासरे आधी म्हणायचे की आधी बैस, पेपर वाच, त्या लेकरांना जवळ घे, घरातली कामं होत राहतील हळूहळू. म्हणजे हा सगळा सपोर्ट होता. आणि म्हणूनच मी आनंदाने माझं बाहेर काम करू शकले सर. मला घरातला कोणताही ताण नव्हता आणि आजच्या क्षणाला नाही कोणतं. म्हणजे एकूणच तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला जो सपोर्ट होता त्यातनं तुम्ही आज इथपर्यंत आलात. फुल सपोर्ट कुटुंबाचा होता. पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी आहे की आता आपण सातत्यानं पाहतो आईची जी भूमिका आहे ती घरातील सर्व कामं करणं, मुलांकडे लक्ष देणं, ही सगळी आईची भूमिका आहेच. पण यासोबत वडिलांनी काय काय भूमिका निभावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो? सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ग्रामीण भागात बघते की ग्रामीण भागात आज स्त्रिया कामालाही त्याच जात आहेत. मुलांना पेन्सिल नसेल, काही नसेल, शाळेत त्याच येतात, तिथपर्यंत विचारायला पण त्याच येतात. पालक मेळावा असेल तरी सुद्धा लेडीज येतात, पुरुष येत नाही. पुरुष स्वतःची जबाबदारी, मी नशीब आहे ते तसं माझ्या घरात होत नाही. पण की आई म्हणून जी भूमिका तुम्ही निभावता किंवा इतर आया त्या निभावता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, एक पालक, वडील म्हणून वडिलांची जी भूमिका आहे ती नेमकी काय आणि कशी असावी असं तुम्हाला वाटतं? खरं म्हटलं तर मुलांच्या, घरातल्या मुलांच्यावर पूर्णपणे लक्ष देण्याची जबाबदारी ही आईचीच नाहीये, पण ती आईला निभावावीच लागते. आज मी ग्रामीण भागात बघते की सर्व स्त्रिया स्वतःचं काम करून मुलांचं वही पेन काय असेल नसेल ते बघणं, शाळेत पालक सभेला येणं, हे लेडीजच करतात. पण मला असं वाटतं की पुरुषांनीही त्यात सहभागी व्हावं. कारण बरेच पुरुष असे आहेत की आपली मुलं कितवीला आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही. शाळेत आल्यावर ते नाव सांगतात, कितवीला विचारलं तर तेही सांगता येत नाही. म्हणजे ग्रामीण भागात आपण जे म्हणतो ना सर, डिजिटल इंडिया किंवा पुढे, ही वस्तुस्थिती नाहीच आहे सर. मुळात खूप वेगळं आहे. यापेक्षा ग्रामीण भागात हे खूप वेगळं चित्र आहे. शहरी भागात तरी ठीक आहे, पण ग्रामीण भागात नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरुष हे व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांना कुटुंबाशी काही घेणं नाही, मुलांच्या शिक्षणाशी घेणं नाही. आणि आमच्याकडे येणारे तर बरेचसे 70% विद्यार्थी अशाच घरांमधले असतात. म्हणून मला असं वाटतं की पहिले त्या व्यसनाधीनतेकडे, त्याच्यावर पण काहीतरी कार्य झालं पाहिजे. आणि पुरुषांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की मुलं आपले काय करतायत, कसं व्हावं, त्यांचा अभ्यास किंवा त्यांना काय अपेक्षित आहे, हे सर्व ग्रामीण भागातल्या पालकांना. आता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवायचं म्हटल्यावर थोडं जिकरीचं काम राहतं. वेगवेगळ्या वस्तीवरनं, तांड्यावरनं ती मुलं शाळेमध्ये येत असतात. ज्या वस्तीवरनं, तांड्यावरनं ही मुलं तुमच्या शाळेमध्ये येतात, तिथल्या पालकांशी, नागरिकांशी तुमचे संबंध कसे आहेत आणि हे कसे असावे असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास आपल्याला साधायचा? खूप छान प्रश्न विचारला सर.
आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्याची स्थिती सांगते मी. आमची शाळा जी आहे तिला लागूनच वस्ती आहे, जिला सगळ्या गावामध्ये झोपडपट्टी म्हणतात, पण आम्ही तिचं नामकरण 26 जानेवारी पासून विद्यानगरी केलंय. कारण मला ते योग्य वाटत नाही झोपडपट्टी मधली मुलं म्हणणं किंवा ते, कारण तिथूनच त्यांच्या नकारात्मकतेला सुरुवात होती. म्हणून आम्ही विद्यानगरी नाव ठेवलंय. सरळ सांगायला वाईट वाटतं की आपण जे म्हणतोय ना की भारत पुढे चाललाय, तर ह्या वस्त्यांमध्ये गेल्यावर कळतं आपल्याला की भारत कुठं आहे. आणि ती माझी का नाळ जुळली मला नाही माहिती, पण मग मला ग्रामीण भागातल्या आणि वंचित लोकांबद्दल खूप हे कधीही त्यांना बघितलं की मला खूप आस्था आहे त्यांच्याबद्दल. आणि आजही जून महिन्यापासून मी आणि माझी सहकारी भगिनी आहेराव मॅडम आहे, आम्ही कमीत कमी 20 ते 25 चक्रा मारल्या असतील सर त्या वस्तीमध्ये. आधार कार्ड काढायला सुद्धा ते पालक जात नाही, कारण ते म्हणतात सरळ की एक मॅडम तिथं खूप चक्रा माराव्या लागतात, आमचा रोज बुडतो. आज सकाळी सुद्धा मी उद्या कॅम्प आहे गावामध्ये म्हणून 2-3 पालकांना फोन केले की उद्या तुम्ही तिथपर्यंत जा. आपण जोपर्यंत ह्या पालकांची जागृती करणार नाही तोपर्यंत हे त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सवलती आहेत त्यांचा लाभ घेऊ शकणार नाही. आज अशी बरीच मुलं की त्यांचे आधारच निघालेले नाहीये. आम्ही सारखा त्यांच्या मागे लागून प्रयत्न करतोय, पण जोपर्यंत एक शिक्षक त्या पालकांशी आपला संपर्क वाढवणार नाही, मुलांचा विकास पालकांशी संपर्क वाढवल्याशिवाय होऊ शकणार नाही. जोपर्यंत पालक आणि शिक्षक हे समन्वयाने राहणार नाही तोपर्यंत होणार नाही. म्हणून माझं तरी मत आहे असं की आपल्या शाळेतील प्रत्येक पालकाशी, आणि माझा तरी सर पहिलीचा असो किंवा 8वीचा असो, प्रत्येक पालकाशी आमचे संबंध आहे. आणि मी आणि माझी भगिनी फक्त शाळेपुरती मर्यादित नाही, त्यांचं सुख दुःख असेल, त्यांच्या घरी मौत झाली असेल, त्यांच्या घरी काही आनंदाचे क्षण असतील, आम्ही त्या प्रत्येक क्षणांमध्ये सहभागी होतो, प्रत्येक क्षणांमध्ये तिथं उपस्थित राहतो. म्हणून पालक आणि शिक्षकांचा जोपर्यंत समन्वय होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. या सगळ्या भागामध्ये तुम्ही सांगत असताना सांगत आहात की जोपर्यंत पालकाचा आणि शिक्षकाचा समन्वय होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. पण बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी याला अपवाद आहे. आता सध्या काही ठिकाणी असेही पालक आहेत की विद्यार्थी शाळेत पाठवला की त्यांचं म्हणणे मग शिक्षक सगळं पाहून घेतील, आता आम्हाला काही घ्यायचं नाही. आणि शिक्षकांना वाटतं की तो जोपर्यंत माझ्याकडे शाळेत आहे तोपर्यंत माझा, शाळेतून गेला तर मला ते शिकाय घेणार नाही. अशा वेळी तो विद्यार्थी मात्र दुर्लक्षित होतो. मग तो विद्यार्थी लक्षित करून परत आपला मुद्दा की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा. म्हणजे पालकाचा शिक्षकाचा जर आपल्याला समन्वय साधायचा आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा, तर नेमक्या काय योजना आपल्याला करता येतील शासनातर्फे किंवा आपल्या स्तरावरती काय आपण उपक्रम राबवल्यानंतर या दोघांचा आपल्याला समन्वय साधता येईल, जेणेकरून शिक्षकही म्हणणार नाही की शाळा आहे तोपर्यंत विद्यार्थी माझा, पालकही म्हणणार नाही शाळेत पाठवलं म्हणजे शिक्षक करतील. काय नेमकं करता येईल सर? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला समुपदेशन नीट करता आलं पाहिजे. पालकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला काय करायचंय जर, आणि त्यांना सांगावं लागेल की हे शाळा जे तुम्ही फीस भरून जे मुलं जातात तिथं बघा ते काय करतायत, तुम्ही जिथं पैसे देऊन करतायत ते काय करतायत, आम्ही काय करतोय हे बघा. त्यांची जर म्हणणं असेल की तुमची जबाबदारी ती आपल्याला पटवून देता आली पाहिजे की ही आम्ही पण 24 तास तुमच्या मुलांसाठी आहोत आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी 24 तास राहा. ती आमच्याकडे आली म्हणजे तुमची जबाबदारी संपली किंवा 4 नंतर माझा विद्यार्थी संपर्क नाही असं नाही. आजही सर आम्ही फोन करून संध्याकाळी मुलं अभ्यासाला बसली आहेत की नाही हे सुद्धा पालकांना विचारतो. म्हणजे तेवढंच काम नाही, सगळ्यात महत्वाची भूमिका शिक्षकाची सर. त्याला ती त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे, त्यांचं समुपदेशन करता आलं पाहिजे. आणि मी सांगते सर की आज इतक्यात सिल्लोड तालुक्यातल्या 7 ते 8 गावांमध्ये मी कार्य केलं आहे. आजपर्यंत माझं एकाही पालकाशी वाद किंवा काहीच झालेलं नाही. तुम्ही तळणीला आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहितीही असेल की शिंदेफळमध्ये पालक वर्ग रडला होता मी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस. आणि आजही सगळ्या असं कोणताच पालक वाईट नसतो सर. प्रत्येक पालकाला वाटतं आपला मुलगा शिकावा आणि प्रत्येक शिक्षकालाही तेच वाटतं की मुलगा शिकावा. फक्त आपल्याला समुपदेशन नीट करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, आपण जोपर्यंत
त्यांच्या मुलांमध्ये काही बदल घडवून आणणार नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास बसत नाही. त्यासाठी आपल्याला परिपूर्ण राहावं लागेल. आपल्याला वक्तशीरपणा असो, आपलं शिकवणं असो, आपलं काम प्रामाणिकपणे असो, हे केल्याशिवाय पालकांचा विश्वास बसणार नाही. पालकांचा विश्वास बसण्यासाठी जो तुम्ही शिक्षकांचा आणि पालकांचा समुपदेशन नावाचा भाग सांगितला तो अतिउत्तम आहे. त्यातनंच तो विश्वास बसून आपण एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू शकतो. आता पुढं डिजिटल युग तर आता आहेच, परंतु बऱ्याचदा असं होतं की मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहे. वेगवेगळ्या कारणांनी ते करत असते, मोबाईलमध्ये लक्ष देत आहे किंवा आता एकूणच कोविड काळापासून आपण पाहतोय की हल्ली मुलं मोबाईलचा जास्तीचा वापर करत आहे आणि कुठंतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं त्यांना अभ्यासाच्या वळणावर आणण्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. एक शिक्षक म्हणून तुम्हाला हा सगळा अनुभव आहे. अशा वेळी काय प्रयत्न करता येतो? तो जो विद्यार्थी आहे तो इतरत्र न गुंतता अभ्यासामध्ये गुंतला पाहिजे, कारण त्याचं वय अभ्यासाचं असतं. अभ्यासामध्ये जर तो गुंतला नाही तर अडचणी निर्माण होतात आणि एकूणच अभ्यासापासून जर तो दूर गेला तर मग तो त्या अभ्यासाच्या दरीमध्ये ओढता ओढता नाकीनऊ येतो. शिक्षक आहात म्हणून तुम्हाला हा चांगल्या पद्धतीचा अनुभव, वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव तुम्हाला आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून, आता तुम्ही जिल्हा परिषद शिक्षक आहात म्हणजे तुम्हाला लहान मुलं तुमच्या शाळेमध्ये आहेत, लहानपणापासूनच या विद्यार्थ्यांना अभ्यासाचं व्यवस्थितरित्या वळण लागावं, आपल्या भाषेत वळण लागावं असं म्हणू शकतो. काय नेमके उपक्रम करता येतील किंवा काय नेमके त्यांच्यावर संस्कार आपल्याला रुजवता येतील की जेणेकरून अभ्यास एक अभ्यास असा विद्यार्थी आपल्याला घडवता येईल? खूप छान प्रश्न विचारला सर. सगळ्यात महत्वाचं की डिजिटल युग आहे असं म्हणताय आणि मोबाईल पाहू नको, टीव्ही पाहू नको हे म्हणणं जमणारच नाही सर यानंतर. कारण काय आहे, पालकही मोबाईल घेऊन बसतायत, सगळेच आजूबाजूला मोबाईल दिसतायत आणि तुम्ही जेव्हा सांगाल मुलांना तुम्ही पाहू नका, कारण मुलं ही अनुकरण प्रिय असतात. जे मोठं करतील तेच ते करतात. आपण लहान होतो, आपली आई कधी मोबाईल पाहत नव्हती, टीव्ही पाहत नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला पण वाटायचं नाही तो धाक होता आईचा, नाही आई पाहत नाही मग आपल्याला पण नाही पाहायचं. आज जर आई मोबाईल बघेल आणि मुलाला सांगेल अभ्यास कर, कसं ऐकेल मुलगा? नाहीच ऐकू शकत. म्हणून यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे भविष्यवेधी शिक्षण, की भविष्याचं वेध घेणारं शिक्षण. आणि ही मला इथं आदरणीय नंदकुमार सर माजी शिक्षण सचिव जे आजही या गोष्टींसाठी वेद परिवारामार्फत काम करतायत आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्य नंदकुमार सरांनी घेतलंय आपल्या हाती. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक शिक्षकाने त्या पद्धतीने जर शिकवलं त्या आणि त्यानुसार जर केलं तर आपल्याला भविष्यवेधी शिक्षण घेता येईल की ह्या गोष्टींचा उपयोग कसा करायचा. लर्निंग टू लर्न. शिक्षकाने आता शिकवायचं नाही, मुलांनी कसं शिकायचं हे शिकवायचं. त्याने आता फक्त प्रेरणादायी वाटाड्या व्हायचं आहे. खडू आणि पुस्तक हातात घ्यायचं आणि चूप बसा ऐका हे आता सोडून द्यायचंय, तुम्ही शिका. आणि नंदकुमार सर हेच करतायत. सर मी त्यांचे वेद परिवारामार्फत वेदवाटा ह्या पुस्तकं जे आहेत ती मागवली, वाचली आहेत आणि मी त्याप्रमाणे करण्याचं काम करते. आणि माझं म्हणणं आहे प्रत्येक शिक्षकाने हे पुस्तक आहे सर वेदवाट पुस्तक, अतिशय जर्नी टुवर्ड्स फ्युचरिस्टिक एज्युकेशन आहे सर. खूप छान पुस्तकं आहेत सर, प्रत्येक शिक्षकाने वाचावीत आणि याप्रमाणे चला. म्हणजे आपल्याला जो येणारा प्रॉब्लेम आहे हा येणारा डिजिटल युग मोबाईल, तर मुलं त्यातून शिकतील. मुलांना शिकवायचं आहे आपल्याला फक्त कसं शिकायचं, कारण त्यांना माध्यम खूप आहे सर. किती का वेबसाईट आहेत, युट्यूबचे व्हिडिओ आहेत, कोणताही धडा टाका आहे सगळं उपलब्ध. शिक्षकांची गरज नाहीये सर आता. पण पूर्वी आपल्याला एकच स्रोत होता फक्त शिक्षक. आपण ग्रामीण भागात ट्युशन लावू शकत नाही काही नाही. आता ग्रामीण भागात प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ओपन केलं की आपण बघू शकतो. फक्त आता त्या गोष्टीचा मोबाईलचा वापर कसा करायचा, डिजिटल साधनांचा वापर कसा करायचा हे शिक्षकाने शिकवायचं. संस्कार दुसरे टाकण्यापेक्षा आता दुसरे पाहून मोबाईल पाहू नका, वाईट गोष्टी पाहू नका असं नाही शिकवावं. काय पाहायचंय, काय करायचं हे शिकवायचंय, भविष्यवेधी शिक्षणाकडे जायचंय. म्हणून म्हणजेच आपण हे म्हणूच शकत नाही आता की मोबाईल घरात आणू नका, मोबाईल पाहू नका, हे शक्य नाही. हे सगळं वाढत जाणार आहे. म्हणून आपण त्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने आपण शिक्षण देण्याची गरज आहे. छान एक भाग तुम्ही सांगितला की पुढच्या शिक्षणाची वेदवाटा. थोडक्यात वेदवाटा, भविष्याचा वेध घेणारं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना जर दिलं तर तो विद्यार्थी आवडीनं शिक्षण घेईल आणि तो इतरत्र डिजिटल डिव्हाइसमध्ये ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी तो भविष्यामध्ये मला काय करायचंय
याचं शिक्षण तो त्या डिजिटल डिव्हाइसच्या अंतर्गतनं घेते. आत्ता 1-2 वर्षाच्या काळापासून आपण पाहतोय AI आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. चुटकीत एका प्रश्नाचा आन्सर ते तुम्हाला सांगतात. तुम्हाला काय वाटतं, AI विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करेल का? काय सांगा? नाही सर, काय होतंय, पूर्वीचं ज्यावेळेस आपण आपल्या लहानपणीच आठवतो, एखादा शब्द जरी बघायचा तर डिक्शनरी बघावं लागायची आणि डिक्शनरी बघितल्यावर त्या एका शब्दासाठी आपल्याला हजारो शब्द खाली यायचे हाताखाली. पण AI मुळे काय झालंय, मुलं पुस्तकांपासून दूर गेली, त्याच्यावर टाकलं की उत्तर मिळतंय. होमवर्क दिलेला सुद्धा मुलं त्याच्यावर करतायत सर. मग त्यांच्या बुद्धीला चालना मिळणार कशी? म्हणून AI वर म्हणजे नको आहे हा विषय असं मला तरी वाटतं. किंवा त्याच्यावर काहीतरी लिमिटेशन्स असावे, काहीतरी बॅन असावे, किती वयापर्यंत वापरता येईल किंवा काय. कारण हे असं आहे की मग मुलं पुस्तकं वाचणं किंवा काही शिकणं सोडून देतील सगळ्यात. मग जर कोणी का असं नाही, लहान लेकरू असं मोठा माणूस, आयतं जर मिळालं तर कोणालाही तेच आवडणार आहे. परिश्रम घेण्याची तयारी कोणाचीच नाहीये. म्हणून या गोष्टीसाठी माझा तरी विरोध असेल की काहीतरी बॅन असावं, त्याच्यावर लिमिटेशन्स असावं, की काहीतरी ह्या वापरावर, AIच्या वापरावर. थोडक्यात तुम्ही या प्रश्नांना आन्सर देत असताना असा एक तिथनं जाणवलं की यामुळे उत्तरं तर मिळतील, परंतु त्या विद्यार्थ्यांचा जो बौद्धिक विकास व्हायचा आहे तो विकास मात्र त्याचा होणार नाही, कारण त्याला सगळं आयतं दारात वाढलेलं भेटणार. बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे मी जातो. पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. आदर्श शिक्षिका हा पुरस्कार नुकताच तुम्हाला मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पुढच्या वाटचाली तुमच्या काय आहे? काय तुमचे ध्येय आहे? विद्यार्थ्यांसाठी अजून तुम्ही काय उपक्रम राबवायचा भविष्यामध्ये विचार करत आहात, की जेणेकरून आपला जो विद्यार्थी, तुम्ही मागच्या एका शाळेचा उल्लेख केला होता की त्या शाळेमध्ये तुमचे विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत गेले, नॅशनल लेवलला गेले असं तुम्ही मला सांगितलं. पुढचं नियोजन काय, की चांगले विद्यार्थी सातत्यानं करा, कारण तुम्ही एकाच शाळेवर सातत्यानं काम नाही केलंय, वेगवेगळ्या शाळेवरती केलंय. आणि आता तर तुम्ही ज्या शाळेवर काम करता या शाळेवर तुम्ही पूर्वी देखील काम केलेलं आहे. नाही, मोठा बुद्रुकला म्हणजे वेगळ्या शाळेत. ठीक आहे, मग गाव एकच आहे, नाव एक. ठीक आहे. मग आता या शाळेतले विद्यार्थी तुमचे चांगले घडतीलच, त्यात काही शंका आहे. पण ते इतर म्हटल्यापेक्षा मी म्हणेल प्रायव्हेट शाळेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा विकास करून पुढे जातील, जेणेकरून काही भागामध्ये आपण पाहतोय आज की जिल्हा परिषद शाळा म्हणलं, अरे नको रे बाबा, जिल्हा परिषद शाळेत नको पाठव, कारण शिक्षक शिकवत नाही व्यवस्थित. हा भाग आहे, ही रियालिटी आहे आजची. पण काही ठिकाणी बघा, सगळ्या ठिकाणी नाही. मग आज सगळ्या ठिकाणी का नाहीये? कारण तुमच्यासारखे शिक्षक त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणच्या शाळांचं भविष्य उज्ज्वल झालंय. आता तुमच्या भविष्यातले प्लॅनिंग काय सांगा? सर, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पुरस्काराचा उल्लेख केला, तर माझ्यापेक्षाही उत्कृष्ट कार्य करणारे खूप शिक्षक वाड्या वस्त्यांवर आहेत. खूप भगिनी अशा आहेत की त्या खूप उत्कृष्ट कार्य करतायत. आणि आजपर्यंत जे केलेलं कार्य सर पुरस्कारासाठी नाहीच खरं म्हटलं तर. कारण माझे पालक, विद्यार्थी प्रत्येक गावातले आजही ज्यावेळेस मला भेटतात माझे लेकरं आणि सांगतात की मॅडम आम्ही हे झाल्याशिवाय तुमच्या समोर येणार नाही, किंवा आम्ही काहीतरी करून दाखवल्याशिवाय तुमच्या समोर येणार नाही, हा सर्वात मोठा पुरस्कार आहे सर. आणि तुम्ही उल्लेख केला की या पुढच्या काय तुमच्या हे, तर पुरस्कारासाठी नक्कीच नसतील सर, मात्र विद्यार्थ्यांसाठी 100% असतील, की विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण कसं मिळाल. आणि सगळ्यात महत्वाचं सर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, कारण माझा ग्रामीण भागातील विद्यार्थी कितीही टॅलेंटेड असू द्या, त्याची परिस्थिती, त्याचं वातावरण त्याला शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी कुठंतरी मागे नेतं. बरोबर. कारण शहरामध्ये आई वडीलही असतात, ट्युशन्स असतात, सगळे गोष्टी असतात, पण माझ्या ग्रामीण भागातल्या लेकराला त्या गोष्टी मिळत नाही. पण तरीही शिक्षक हा एकच स्रोत असतो त्याला ज्ञानाचा. म्हणून शिक्षकाला समाजाचा शिल्पकार म्हटलं जातं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी मला जे काही करता येईल ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करेन. पुरस्कारासाठी नाही सर, पुरस्कार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी फक्त मी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मी काय करेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तो काय करून घेईल माझ्याकडून हे मला नाही माहिती. आणि म्हणून मी त्याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या अशा योजना नाही आहेत, पण मी सर्वस्व मात्र आता मी सर पहिली वेळ आहे 25 वर्षात की आम्ही या घरात 2घच जण राहणार आहोत. कारण याआधी सासूबाई सासरे ते आता नाही आहेत.
आणि माझे लेकरं आता मोठी झाली ते बाहेर आहे. म्हणून जो काही वेळ मिळेल तो सरांच्या परवानगीने मी जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करणार. एकूणच यामध्ये तुम्ही सांगत असताना सांगितलं की भविष्यवेधी योजना ज्या काय असतील त्या सर्व योजना ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतील, जेणेकरून तुमचे विद्यार्थी त्यातनं घडतील. मॅडम, असा कधी अनुभव आला का तुम्हाला की तुम्ही ज्या शाळेमधनं सुरुवातीला होता, विद्यार्थी छोटे होते पहिली दुसरीला, आता ते मोठे झाले, कुठल्या तरी चांगल्या पदावरती ते विद्यार्थी गेले आणि नंतर ते तुमच्याकडे आले, तुम्हाला भेटले, बोलले, काय वाटलं त्यावेळी? तो विद्यार्थी तुमच्या शाळेतला, जिल्हा परिषद शाळेतला यशस्वी झाल्यावर तुमच्याकडे आला, काय तुमचा अनुभव आहे एखादा? खूप अनुभव आहेत सर. आत्ताचाच आहे, मागच्या वर्षीचा. माझी बहीण MGM ला ॲडमिट होती, तिला कॅन्सर झालेला होता आणि मी आणि सर आम्ही खूप असं टेन्शनमध्ये होतो त्या काळात. आणि त्या फायली घेऊनच आम्ही इकडून तिकडून जात होतो. आणि त्याच वेळेस उंच असा मुलगा समोरून गेला आणि पुन्हा वापस आला आणि सरांचा नमस्कार केला आल्या आल्या त्यांनी. सर मला ओळखलं का? मग बघितल्यावर लक्षात आलं. मग म्हणे मी किरण सर. सरांनी लगेच त्याचं पूर्ण नाव सांगितलं, किरण बंडू मुळे. हो सर, तुम्हाला लक्षात आहे का? सर मी आज ऑन्को सर्जन झालंय म्हणे आणि धूतला आहे आज तो विद्यार्थी आमचा. आणि असं वाटलं त्यावेळेस खरंच आपण, आणि आम्ही अशा शोधात होतो की करायचं काय आता पुढे, कारण आम्हाला तीच गोष्ट महत्वाची ती. आणि तो आला का, त्याने ते माझ्या बहिणीला बघितलं, सगळं सांगितलं आणि वेळोवेळी आजही तो सगळं सांगतो कशी तब्येत आहे. म्हणजे यासाठी मी म्हणते सगळ्या पुरस्कारांपेक्षा तर हा पुरस्कार खूप मोठा आहे. कालही आमचा विद्यार्थी अंधारीचा, तिथं शिक्षक झालेला विद्यार्थी तिथं येऊन पाय पडून आम्हाला म्हणतोय की मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार तर तुम्हाला दरवर्षीच मिळतो म्हणे आमच्या विद्यार्थ्यांकडून, आम्ही सगळेच म्हणतो असं. आणि आज जेव्हा ही लेकरं, ही पालक सगळे 800-500 लोक ज्यावेळेस त्या फोटो बघून याच्यातला पेपरमधला आपलं स्टेटस ठेवतात, हा पुरस्कार सगळ्यात मोठा आहे सर. आणि सर्वात मोठी गोष्ट सर मला इथं उल्लेख करावा वाटेल माझ्या आदर्श शिक्षकांचा. मी जेव्हा इथं शिवाजी हायस्कूलला होते 6 महिने, नंतर 6 महिन्याची जमाताला होते, तर तिथले दळवी सर यांनी, मी डीएडला माझा प्रथम क्रमांक आला, मी कन्नड कॉलेजला होती आणि सरांनी ते पेपरमध्ये बघितलं, तिथून पत्र लिहून पाठवलं मला. ते पत्र मी आजही सांभाळून ठेवलेलं आहे सर. सरांनी लिहिलं होतं की तू भावी आयुष्यात आदर्श शिक्षिका भावी ही माझी इच्छा आहे. आणि ज्यावेळेस हे पूर्ण झाली इच्छा त्यावेळेस मी सरांचं पत्र सुद्धा सरांना टाकलं. सर तुमचं पत्र मी सांभाळून ठेवलंय आणि आज सरांनी मला बोलवलेलं होतं, सर रविवार आहे तुम्ही दोघंही या माझ्याकडे. म्हणजे सर शिक्षक अशी प्रेरणा देणारा असतो. एका शिक्षकामुळे आपण काय होऊ शकतो हे मला माहितीये आणि म्हणून मी त्या प्रत्येक मुलामध्ये जे सरांनी माझ्यामध्ये निर्माण केलं होतं ते मी प्रत्येक मुलामध्ये प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करते. एवढीच गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या कार्यात फक्त आपणच काही करू शकत नाही सर, प्रशासन पण खूप महत्वाचं असतं. ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराची प्रस्ताव पाठवावा असं आमच्या गट शिक्षण अधिकारी माननीय पवार सरांनी सांगितलं. सर म्हटले तुम्हाला पुरस्कार मिळाला असेल असं मला वाटलं. म्हटलं सर मला पुरस्कार मिळालेलाच आहे. ह्या पद्धतीने नाही म्हणे, प्रस्ताव भरा. सरांना खूप आग्रह केला. आमचे आदरणीय ठाकूर साहेब असतील, विस्तार अधिकारी फुसे साहेब असतील, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की नाही तुम्ही प्रस्ताव पाठवा मॅडम, तुम्ही कार्य तुमचं तसं आहे की तुम्हाला तो पुरस्कार मिळावा, आम्हाला आनंद होईल. आदरणीय बडक सर असतील आमचे केंद्र प्रमुख, त्यांनी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय साखळे सर असतील, ह्या सर्वांनी, प्रशासन यंत्रणा माझ्या सोबत होती सर या गोष्टीत की तुम्ही प्रस्ताव टाका, तुमचं कार्य तसं आहे. खरं तर हे सगळं काम पुरस्कारासाठी मुळीच केलेलं नाहीये सर. आणि पुरस्कार मिळवण्यासाठी वर्षभर काम केलं तरी खूप असतं. पण 25 वर्षाच्या माझ्या कोणत्याही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगून द्यावं, तुम्ही याच तालुक्यातले, तुम्ही कोणत्याही शाळेवर जाऊन त्या पालकांना विचारू शकतात की मॅडमने काय केलेलं आहे. माझ्याबद्दल बरेच गैरसमज पसरवलेले आहेत की मॅडम अशा आहेत, पण माझे पालक आणि विद्यार्थी हेच माझं सगळ्यात मोठं दैवत आहे. आणि त्यांच्यासाठी फक्त रिटायरमेंट पर्यंतच नाही, रिटायरमेंट नंतर सुद्धा माझे खूप काही असे स्वप्न आहेत की जे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे. जर परमेश्वराची इच्छा असेल तर ते होतील. छान असं एक्सप्लेन तुम्ही मला यामध्ये सांगितलं की पुढच्या योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी काय करायचंय, आणि तुम्ही त्या तुमच्या एका भेटलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव देखील सांगितला. आणि बोलताना तुम्ही परत सांगितलं की माझाच विद्यार्थी आता मी ज्या शाळेवर शिक्षिका होते त्या शाळेवर शिक्षक आहे.
हा. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट हो, आहे, बरोबर आहे मॅडम. आता मी शेवटचा प्रश्न घेतो. आता या सगळ्या मुलाखत आपण घेतली आहे, तुम्ही बरेच अनुभव मला यातनं सांगितले. तुम्ही आता या आजच्या आपल्या होणाऱ्या नवरात्र नवदुर्गेच्या या मुलाखतीमधनं विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, एकूणच समाजातील घटकांना आपले विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी नेमका काय संदेश द्याल? सर, सर्वात पहिले मी पालकांना संदेश देऊ इच्छिते की आज काय झालं आहे की आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना द्यावं. या गोष्टीसाठी पालक नाही ते करत आहे, पण ते करणं चुकीचं आहे. याच्यामुळे काय होते, मुलांना जाणीव नाही राहत आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केले, कारण त्यांना ते सगळं मिळतंय. जोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत ते म्हणून. आणि आज एकदम ग्रामीण भागात बघा, रोज 5 ते 10 रुपये दिल्याशिवाय पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. हे एकदम चुकीचं आहे सर. याच्यामुळे काय होतंय, ते आहारही त्यांचा चुकीचा जातो आहे, त्यांचं आरोग्यही बिघडतं आहे आणि पैशाचे लाड नको असं वाटतं मला पालकांनी. त्यापेक्षा त्यांनी वह्या पुस्तकं नसतात सर मुलांकडे, वही नसते, पेन नसतो, मात्र 5-10 रुपये असतात. मग पालकांना ग्रामीण भागातलं सांगते मी तुम्हाला, तुम्ही जरी सांगितलं समाजातील प्रत्येक घटकातील, पण मी ग्रामीण भागाशीच निगडीत प्रश्न तुम्हाला सांगते आणि त्याच पालकांना संदेश द्यावा वाटतो मला की हे लाड नकोय पोरांचे. आणि जे शाळेमध्ये होतंय ना तेवढी गोष्ट फक्त रोज पालकांनी एवढंच विचारावं, तुझ्या सरांनी, तुझ्या मॅडमने काय शिकवलं, एवढंच विचारावं. आणि 8 ते 10 दिवसाला, 15 दिवसाला एकदा येऊन शिक्षकांना विचारावं की काय शिकवलं. आमचे मुलं तर काहीच सांगत नाही हे. आणि त्याच्याशिवाय तो विद्यार्थी जागरूक राहणार नाही आणि शिक्षकही नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी संदेश असेल तर जो स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवेल तो यशस्वी होईल. माझा मुलगा यशस्वी झालाय म्हणून नाही सांगत सर, पण मोबाईल त्यांनी 2 वर्ष वापरलाच नाही. आणि दुसरी गोष्ट की मला शाळेतल्या लोकांनी म्हटलं की मुलाचं 12वीचं वर्ष आहे मॅडम, तुम्ही आता मुलाकडेच लक्ष दिलं पाहिजे इथल्या मुलांपेक्षा. पण माझा विश्वास होता की मी जेव्हा ह्या गरिबाच्या मुलांकडे लक्ष देईल तेव्हा तो वरचा आहे तो त्याची काळजी घेईल. आणि म्हणून आपण मुलांनी पण आपण आपलं काम करावं बाकीच्या गोष्टींपेक्षा. हा विद्यार्थ्यांना आहे की तुमचं विद्यार्थी आहे ना तर फक्त शिकण्याचं ध्येयच पुढे ठेवा, बाकीच्या गोष्टींपासून अलिप्तच राहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षकांना आहे सर, एकाच ओळीत सांगेल की प्रामाणिकपणे आपण आपलं काम करा. आपण खूप अति प्रमाणात त्याचा मोबदला घेतो आहोत. आपलं काम प्रामाणिकपणे करा. कोणतंच गाव, कोणताच पालक, कोणताच वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी आपल्या विरोधात जाणार नाही. आपण आपली वेळ पाळा, आपण आपलं काम व्यवस्थित करा. आणि जिल्हा परिषदेची सगळ्यात मोठा प्रश्न आहे पटसंख्या टिकवा. सगळ्यात महत्वाचा उल्लेख आहे तो, कारण पटसंख्या खूप झपाट्याने कमी होते. शिक्षक हे अतिरिक्त ठरतायत. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर मला नाही वाटत की जिल्हा परिषदच्या शाळा पुन्हा पूर्वस्थितीला येतील. एका वर्गाच्या 5-5 तुकड्या राहतील. माझे सर्व शिक्षक बंधू अतिशय काम करतात, सगळेच नाही, खूप लोक काम करत आहेत, पण थोड्याफार काही लोकांमुळे होत आहे. पण प्रत्येकाने जर आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर नक्कीच जिल्हा परिषद शाळा आज खूप उच्च लेवलला चालू आहे. आज पटसंख्या वाढत आहे, नक्कीच एका वर्गाच्या 5-5 तुकड्या होतील ही माझी अपेक्षा आहे सर. एकूणच आजच्या या मुलाखतीमध्ये मॅडम वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांवरती खूप सुंदर तुम्ही असं विवेचन केलं. यामध्ये या मुलाखतीमध्ये नवदुर्गेची ही मुलाखत होती, पहिली मुलाखत नवरात्रीची आमची होती. आणि या मुलाखतीमध्ये आदर्श शिक्षिका छाया सिरसाट मॅडम माझ्यासोबत होत्या. त्यांचा शाळेविषयीचा असलेला लळा, त्यांनी शाळेला शिक्षक म्हणून सुरुवात कशी केली, पालकांशी समन्वय कसा साधावा, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची, पालकांची, एकूणच विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी याबाबत आणि अजून इतरत्र काही गोष्टींबाबत आपण या मुलाखतीमध्ये चर्चा केली. ह्या मुलाखतीमधून नक्कीच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बोध घेता येतील अशी मी विनंती सर्व विद्यार्थ्यांना करतो. आणि मॅडम, तुम्ही या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद. धन्यवाद.